नमस्कार मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। व्हिडिओमध्ये दिसणारी ही मोदकांची कंठी हार आहे। ही आज आपण कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी सोपी, सहज आणि कोणीही बनवू शकेल अशी ही कंठी हार आहे। चला तर मग यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। इथे पहा, मी इथे कापूस घेतलेला आहे। हा कापूस कुठेही आपल्याला सहज मिळतो। त्यानंतर एक कात्री घेतलेली आहे, फेविकॉल, एक 5 रुपयांचा कॉइन, पेन आणि ही सॅटिनची रिबीन, त्याचबरोबर जाड आपल्याला एक पुठ्ठा लागणार आहे। वात कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। हे पहा, एक छोटासा कापसाचा तुकडा घ्यायचा आणि हातावरती अशा पद्धतीने आपल्याला हा वळायचा आहे आणि आपल्याला अशा सुंदर अशा वाती बनवून घ्यायच्या आहेत। रेडीमेड वाटसुद्धा अशी मिळते, ती सुद्धा वापरली तरीही चालू शकेल। आता पहा, इथे आपण कार्ड पेपर घेतलेला होता जाडसर, त्यावरती हा 5चा कॉइन ठेवायचा आणि पेनाने मार्क करून व्यवस्थितपणे आपल्याला गोलाकार काढून घ्यायचा आहे। आपल्याला असे 11 मोदक बनवायचे आहेत, त्याच्यामुळे 11 गोलाकार आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। आता एका गोलाकाराला आपण इथे फेविकॉल लावून घेतलेला आहे, त्यावरती आपण हातावर वळवून घेतलेल्या वाती ज्या आहेत त्या अशा पद्धतीने बसवायच्या आहेत। जसे की आपण लहानपणी सूर्य काढायचो, त्याची किरणे आपण काढायचो, त्याप्रमाणे या वाती ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थितरित्या बसवून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत फेविकॉलच्या सहाय्याने, जेणेकरून ह्या ज्या वाती आहेत त्या निघणार नाही। फेविकॉलचा वापर करायचा, जर चिटकट नसतील तर अजून तुम्ही वरून सुद्धा फेविकॉल लावू शकता। हे पहा, व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने या वाती ज्या आहेत त्या चिटकवून घ्यायच्या आहेत। तर पहा, इथं व्यवस्थित वाती ज्या आहेत त्या चिटकवून घेतलेल्या आहेत। आपल्याला हव्या तेवढ्या आपण ह्या वाती ज्या आहेत त्या दाटसरपणे चिटकवून घेऊ शकतो। आता पहा, इथे छोटासा कापसाचा गोळा घेतलेला आहे आणि तो मधोमध आपल्याला मोदकाच्या सारणाप्रमाणे इथे ठेवून घ्यायचा आहे। याच्या खाली सुद्धा फेविकॉल लावून घेत आहे पहा। आता ही सुद्धा ठेवून घेतल्यानंतर ह्या ज्या वाती आहेत त्या आपल्याला अशा सर्व एकत्रित करायच्या आहेत व्यवस्थितरित्या। पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सर्व जुळवून घ्यायचं आहे। अगदी हळुवारपणे सावकाश ही जी प्रोसिजर आहे ती करायची आहे। सर्व वाती ज्या आहेत त्या अशा पद्धतीने जुळवून घ्यायचा आणि मोदकाचा आकार त्याला छानपणे द्यायचा आहे। वरचं टोक जर जास्त झालं तर आपण कात्रीने कट करून घ्यायचं आणि असं पीळ देत देत आपल्याला मोदकाचा आकार त्याला देऊन घ्यायचा आहे। अगदी लहान मुले सुद्धा ही जी टेक्निक आहे ही वापरून मोदक तयार करून घेऊ शकतो। पहा, छानपैकी मोदक ते तयार झालेला आहे। त्याच्यावरती हे केशरी अष्टगंध जे आहे ते लावून घेतलेला आहे आणि सुबक सुंदर असा मोदक इथे तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण इथे हे मोदक जे आहेत ते 11 तयार करून घेतलेले आहेत। आता हे कसे लावायचे ते आपण पाहणार आहोत। ही सॅटिनची रिबीन आहे, ती घ्यायची, मधोमध आपल्याला अशा पद्धतीने ही जुळवायची आहे। व्ही आकारामध्ये आपल्याला ही करून घ्यायची आहे। कितपत लांब आपल्याला पाहिजे आहे त्या पद्धतीने मोजून आपण इथे कट करून घ्यायची आहे। जसे की मी इथे दाखवत आहे, एवढी लांब आम्हाला इथे पाहिजे आहे, तर इथे कट करून घेतलेले आहे। मधोमध इथे स्टेपलर लावून घेतलेला आहे पहा। आता इथे कापसाची जी आपण माळ बनवणार आहोत, मोदकांची माळ बनवणार आहे, त्याला अजून सुशोभित करण्यासाठी इथे मी फुलवात अशी लांबट तयार करून घेतलेली आहे। 3 फुलवाती तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्या अशा पद्धतीने इथे चिटकवून घ्यायच्या आहेत। एक मधली जी आहे ती थोडी लांब आणि 2 शेजारच्या आहेत त्या 2 त्या आहेत त्या थोड्याशा छोट्या, अशा पद्धतीने इथे बसवून घ्यायच्या, जेणेकरून आपल्या कंठीहाराला जे आहे ते अजून सुशोभीकरण मिळेल। आता पहा, मोदक उचलायचा, त्याच्या बुडाला आपल्याला इथे फेविकॉल लावून घ्यायचा आहे
म्हणजे जो पुठ्ठ्याचा आपण गोलाकार तयार केला होता त्याच्यावरती आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचा आहे. सर्व व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा जेणेकरून तो निघणार नाही. आणि हा जो मोदक आहे तो आपल्याला इथे चिटकवून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने हा एक मोदक इथे चिटकवून घेतलेला आहे. याचप्रमाणे आपल्याला विशिष्ट ठराविक अंतरावरती दोनही पट्ट्यांवरती मोदक जे आहेत ते चिटकवून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने अगदी सहज सोपी ही कंठी हार आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच तयार करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका की हा कंठी हार कसा झाला. पहा, व्हिडिओ जर थोडासा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी. चला तर मग मंडळी, असेच व्हिडिओ पाहत राहा आणि लाईक करत राहा. अगदी जवळून मी तुम्हाला दाखवते. हा कंठी हार अगदी सुंदर हा झालेला आहे तयार. पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओससह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.